नमस्कार, मी गंगाधर सूर्यवंशी. प्रगती लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी प्रगती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अखंड हरिनाम सप्ताह व प्राण प्रतिष्ठा कलशारोहण सोहळा उत्साहात संपन्न. दिनांक 3 मे रोजी अर्धापूर तालुक्यातील चनापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व प्राण प्रतिष्ठा कलशारोहण सोहळा 108 वेदाचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज व गुरु अपारंपार अय्या शंभोलीकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. आज दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आज भगवान ओंकारेश्वर कलशारोहण तथा अन्नदान तथा शोभायात्रा संपन्न होत आहे. त्या निमित्तानं अन्नदान, उदकदान चन्नापूर तथा चन्नापूर पंचक्रोशीतील सकल भाविकांच्यासाठी आज दिवाळी संपन्न होत आहे. या निमित्तानं गुरुवर्य थोरला मठ वसमत तथा गुरुवर्य अपरंपार मठ यांच्या पवित्र हस्ते या ठिकाणी कलशारोहण झालेला आहे. हा कलशारोहण ब्रह्म, रुद्र आणि विष्णू यांच्यामध्ये भेद नसून अभेद आहे असा दर्शन देणारा सोहळा या ठिकाणी आज या ठिकाणी संपन्न होत आहे. हे चनापूर गाव आहे. आज हे चनापूर गाव आहे. चनापूर गावामध्ये कळसारोहण म्हणजे महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे. ज्या प्रकारे नाहम स्वामी कैलासे न मेरनच मंदिरे मद भक्ताधिष्ठानित पार्वती परमेश्वरा, अशा प्रकारचं या ठिकाणी मंदिर भव्य बांधकाम केलेलं आहे आणि त्या ठिकाणी भगवान शंकर प्रकट झालेले आहेत. सर्वांच्या जीवन उद्धारासाठी भगवान आहेत. या ठिकाणी श्री ओंकारेश्वर महादेव मंदिराचा कलशारोहण मौजे चेनापूर या ठिकाणी खूप आनंदाने आणि मोठ्या भक्तीने उत्साहानं संपन्न झालेलं आहे. आजच्या अन्नदाते या महाप्रसादाची शिवाजी रामजी मुतखेडे याने पण मोलाचा वाटा आणि सर्वांनी सहकार्य केलं. आज हे आमच्या येथील महादेव मंदिर, ओंकारेश्वर मंदिर फार पुरातन मंदिर होतं. या मंदिराची पडझड झाली होती आणि 1982 साली या मंदिराची सर्व गावकऱ्यांनी मिळून हे मंदिर, सर्व मूर्ती जे बुजलेल्या होत्या, मातीमध्ये गाडलेल्या होत्या, त्या सर्व मूर्ती वर काढण्यात आल्या आणि 1982 साली हा महादेव जमिनीतून म्हणजे गाडल्या गेलेला हा परमेश्वर 82ला महादेव निघाला आणि त्याची प्रगती होत होत आजपर्यंत या गावकऱ्यांनी, चेनापूर नगरीमध्ये सर्व गावकऱ्यांनी भरपूर कष्ट घेतलेले आहेत आणि आजच्या दिवशी या मंदिराची कलशारोहणाची रूपरेषा संपन्न होत आहे आणि या ठिकाणी मौजे वसमत, थोरला मठ आणि शंभोली येथील मठ संस्थान, मठाधिपती आणि सर्व 7 दिवसाचे सर्व कीर्तनकार उपस्थित राहून आज या कलशारोहणाची सर्व शोभा वाढवत आहेत आणि आता थोड्याच वेळात म्हणजे आज 5 वाजता हा सर्व कार्यक्रम संपन्न होणार आहे. या ठिकाणी चनापूर नगरीमध्ये महादेव मंदिर हा सोहळा, कलशारोहण हा सोहळा संपन्न होत आहे आणि या ठिकाणी बाहेरगावून आलेल्या सर्व पाहुण्यांचं, महिला मंडळांचं, सर्वांचं या गावकऱ्याच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो. आणि खरं सांगायचं म्हणजे या मंदिराचं बांधकाम करण्यासाठी अतोनात लोकांनी कष्ट घेतलेले आहेत. काम चालू होतं. एका कामाला जे वैना गेलं, आमचे कार्यकर्ते चांगले झाले, करायला हे झाले. लेकीबाळीचा कळस म्हणून सगळ्याची पट्टी केली, गाववाल्यानं सहकार्य केला म्हणून हे वरी कळस शांतती कळसाची झाली. आज चनापूर नगरीमध्ये ओंकारेश्वर मंदिर हे यांचा कलशारोहणचा कार्यक्रम आहे. हे मंदिर पुरातन मंदिर आहे. 1992 साली याची निर्मिती झालेली आहे. एका ढिगाऱ्याखाली हा मंदिर सापडलेला आहे. त्याची निर्मिती 1982 साली झाली. त्यामुळे या गावकऱ्यामध्ये आनंदीचा, प्रसन्नतेचा
उत्साह निर्माण झालेला आहे. आज 3 तारीख मे 3, 2024 आज कलशारोहणचा कार्यक्रम निर्माण झालेला आहे. ही चेनापूर नगरी आज दिवाळी म्हणून साजरी करत आहे आणि आज या सगळ्या लेकी बाळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. हा कलशारोहण इतका सुंदर व प्रसन्न झालेला आहे, याचे शब्दात वर्णन करणे अशक्य आहे. याची खात्री आहे की हे ओंकारेश्वर मंदिर इतकं सुवर्ण आहे की याची निर्मिती अशी जवळपास कुठेही नाही. इतकं सुंदर हा मंदिर आहे.